शिवाजी महाराजांच्या आधी महाराष्ट्राची आणि भारताची स्थिती खूप बेकार होती. दिल्लीवर तर मोगलांचे राज्य होते. त्या काळात शहाजहान याचे राज्य होते. महाराष्ट्रात आणि दक्षिण भागात आदिलशाही आणि निजामशाही याचे राज्य होते. ही सत्ताधारी लोक शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त कर घेत होते आणि गावावर सरदारांचे अत्याचार व्हायचे. स्वतःचा धर्म व संस्कृती जपणं पण खूप कठीण जात होतं. लोकांना त्याची सवय झालेली होती. आपल्याला मान वर करून जगता येईल असंही त्यांना वाटणं बंद झालेलं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी येथे एक पराक्रमी बालकाचा जन्म झाला. तेव्हा शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ या पारांडा गावात होते. शहाजीराजे यांचे निजामशाही विरुद्ध भरपूर मोहीम चालल्या होत्या. हा काळ होता 1630चा. त्यावेळी राजमाता जिजाऊ या गरोदर होत्या. त्यांना अशा धावपळीत घेऊन जाणं बरोबर नव्हतं. तर जवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरचे किल्लेदार म्हणजेच विश्वासराव हे त्यांच्या नातेसंबंधामध्येच होते. म्हणून राजमाता जिजाऊ यांना ते शिवनेरी किल्ल्यावर ठेवणे बरोबर समजत होते. सगळ्यात पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा. दरवाजाच्या वर सैनिकांसाठी मचाण आणि तोफांची जागा होती. दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा. या दरवाजावर गणपतीची मूर्ती आहे, जी आता थोडी तुटल्या अवस्थेत आहे. तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा. त्या काळात हा किल्ला निजामशाहीकडे होता, त्यामुळे इथे सर्व धर्मांच्या वास्तू होत्या. चौथा दरवाजा आहे हत्ती दरवाजा. जसं त्याचं नाव आहे तसंच हत्ती जाऊ शकेल इतका मोठा हा दरवाजा होता. पाचवा दरवाजा आहे मेणा दरवाजा. हा दरवाजा विशेष महिलांसाठी वापरला जायचा. जिजाबाई यांचा मेणा म्हणजेच पालखी या मार्गाने वर जात असत. गडाचा सगळ्यात शेवटचा आणि सुरक्षादृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा. आता इथे समोर आहे अंबरखाना. अंबरखाना म्हणजे अन्नधान्य साठवण्यासाठी एक मोठे गोदाम होते. त्या काळी वर्षभरासाठी धान्य असे साठवून ठेवले जात असे. जर किल्ल्याला शत्रूचा वेढा पडला तर त्यावेळी सैनिक उपाशी राहायला नको किंवा गडावर जी लोक आहेत ती उपाशी राहायला नको याच्यासाठी या अंबरखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवत जायचे. राजमाता जिजाऊ यांना सुरक्षित राहण्यासाठी जेव्हा शिवनेरी किल्ल्यावर घेऊन जात होते तेव्हा त्या पहिला शिवाई मंदिराच्या इथं दर्शनासाठी थांबल्या होत्या. ते शिवाई मंदिर आपण आता बघू. त्या काळी असं म्हणायचे की या मंदिरात काही मागितलं तरी ते पूर्ण होतं. राजमाता जिजाऊ यांची काळजी घेण्यासाठी गडावर लक्ष्मीबाई म्हणजेच विश्वासराव यांची पत्नी होती. राजमाता जिजाऊ यांना शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षित ठेवले म्हणजे त्यांचे सगळे दिवस चांगले गेलेच होते असे नव्हते. त्या गरोदर असताना त्यांच्या कानावर भरपूर अशा वाईट बातम्या येत होत्या. त्याच्यातल्या 3 बातम्या तुम्हाला सांगतो. त्यामधली पहिली बातमी अशी की शहाजीराजे यांच्याकडे पुण्याची जहागिरी होती. त्यांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावून बंड केला होता. म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेव याला पुण्यावर चालून पाठवले होते आणि ह्या मुरार जगदेवाने पुण्यावर चक्क गाढवाचे नांगर चालवले होते आणि पुणे सगळं त्याने उद्ध्वस्त करून टाकलं होतं. ही बातमी कानावर पडलीच होती तोपर्यंत दुसरी बातमी कानावर आली. म्हणजेच शहाजीराजे यांचे चुलत भाऊ खेळूजीराजे भोसले यांच्या पत्नी या नाशिकच्या गोदावरी नदीजवळ स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा महाबत खान याने त्यांना पळवून घेऊन गेले होते. या बातमीनेही राजमाता जिजाऊ यांचे मन खूप दुःखात गेले होते. त्यांना दोन्हीही बातम्या या सहन होण्यासारख्या नव्हत्या. एवढ्या दुःखाच्या 2 बातम्या कानावर आल्याच होत्या तोपर्यंत एक तिसरी बातमी आली. गडावर हसत खेळत वातावरण जे होतं ते अचानक शांत झालं होतं.
लक्ष्मीबाई याही त्यांच्याशी जास्त बोलणं टाळत होत्या. हे सगळं राजमाता जिजाऊ यांना समजत होतं. एके दिवशी त्यांनी विश्वासराव यांना विचारलं. विश्वासराव हे खूप मन घट्ट करून सांगत होते. त्यांना हे सांगितलंही जात नव्हतं. राजमाता जिजाऊ याही मन एकवटून ऐकत होत्या. त्या जवळच्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. विश्वासरावांनी मन एकवटून सांगितले. आपले आबासाहेब लखुजीराव यांचा खून झाला. दौलताबादाच्या सुलतानाला ते त्यांच्या 3 मुलांसोबत भेटायला गेले होते. त्या सुलतानाला मुजरा करण्यासाठी ते पुढे गेले. त्यांना मारण्याचा कट हा आधीपासून ठरला होता. जसे ते पुढे गेले, अचानक तलवारी उपसल्या गेल्या आणि प्रतिकार करायची संधी मिळायच्या आत त्यांना सगळ्यांना मारून टाकले. ही बातमी ऐकून राजमाता जिजाऊ यांचे मन खूप दुःखात गेले होते. हे दुःख त्या कसं तरी करून पचवत होत्या. आता 9 महिने हे संपायला आले होते. अचानक राजमाता जिजाऊ यांच्या पोटात दुखायला लागले आणि चांगली बातमी ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान तरसत होते. संध्याकाळ झाली. सगळी लोक वाट पाहत होते. तेवढ्यात गडावरून एक दासी खाली पळत आली बातमी देण्यासाठी. तिने मुलगा झाला असं विश्वासरावांना सांगितले. गडावर आनंदाचं वातावरण होतं. शिवनेरी किल्ल्यावरच बारसं ठेवण्यात आलं. शहाजीराजे हे मोहिमेवर असल्यामुळे ते बारशाला येऊ शकत नव्हते. पण त्यांची आई म्हणजेच उमाबाई या बारशाला आल्या होत्या. जसं राजमाता जिजाऊ यांनी ठरवले होते तसं त्यांनी मुलाचे नाव शिवाजी असं ठेवले. बाल शिवाजीराजे यांचं बालपण हे शिवनेरी किल्ल्यावर आणि तसंच खाली असलेल्या जुन्नर गावात झालं होतं. बाल शिवाजीराजे हे विश्वासरावांसोबत घोड्यावर बसून फिरायचे. इथे राजमाता जिजाऊ या बाल शिवाजीराजे यांना महाभारत आणि रामायण अशा गोष्टी सांगायच्या. हे जवळपास 6 ते 7 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी पुण्याला यायचे ठरवले. मुरार जगदेवाने अशुद्ध केलेल्या पुण्याला त्यांनी शुद्ध केले आणि तिथे वाडा बांधला. ते त्यानंतर पुण्यात राहू लागले. असा होता शिवनेरी किल्ल्याचा हा इतिहास. आता जर तुम्हाला पण पुण्यातून शिवनेरी किल्ल्याला जायचं असेल तर तुम्ही शिवाजीनगरच्या महामंडळाच्या स्टॉपपासून नाशिकला जाणारी जी गाडी आहे किंवा जी डायरेक्ट नारायणगावला जाते त्या गाडीने तुम्ही जाऊ शकता. तिथून नारायणगावापासून जुन्नरला जाणाऱ्या सारख्या गाड्या असतात. जुन्नरच्या बस स्टँडपासून किल्ला हा खूप जवळ आहे. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा. मी छत्रपती शिवाजी महाराजांचे अशा भरपूर किल्ल्यांची आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांची माहिती मी या चॅनलवर सांगणार आहे.